श्री गणेशाय नमः. श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 13. अर्जुनाची तीर्थयात्रा. भगवान शंकराशी युद्ध. विवाहानंतर चांगला मुहूर्त पाहून कुंती, द्रौपदी, श्रीकृष्ण, पांडव व धृष्टद्युम्न हस्तिनापुरी जाण्यास निघाले. त्यावेळेस द्रुपदाने त्यास पुष्कळ संपत्ती दिली. पांडव परत येत असल्याचे समजल्यावर सर्व लोकांस फार आनंद झाला. लोकांनी त्यांचे स्वागत करून नगरातून राजवाड्यापर्यंत वाजत गाजत नेले. रस्त्यावर त्यांना पाहावयास अलोट गर्दी जमली होती. पांडवांनी वाड्यात गेल्यावर सर्व मोठ्या लोकांस नमस्कार करून व द्वेषभाव विसरून कौरवांच्याही भेटी घेतल्या. 1-2 दिवस गेल्यावर धृतराष्ट्राने धर्मराजास एकांती भेटून सांगितले की माझ्या मनात तुमच्याबद्दल मुळीच कपट नाही. केवळ शकुनी, कर्ण, दुर्योधनाच्या समजुतीसाठी मला त्यांच्या म्हणण्यास रुकार द्यावा लागतो. म्हणून तू राज्याचा अर्धा भाग घेऊन इंद्रप्रस्थास राहा व राज्याचा उपभोग घे. मी तुला उद्याच राज्याभिषेक करवितो. धर्मराजाला त्याचे बोलणे खरे वाटले. मग विदुर, भीष्म, कृष्ण यांच्या संमतीने धर्मराजास राज्याभिषेक करून इंद्रप्रस्थास रवाना केले. त्यावेळेस पांडवांचा वियोग होणार म्हणून नगरवासियांना दुःख झाले असले तरी झाला प्रकार समाधानकारकही वाटला. मग थोड्याच दिवसात मोठमोठे राजप्रसाद, गगनचुंबी इमारती, रस्ते, बाजारपेठा वगैरे बांधून धर्मराजाने इंद्रप्रस्थास राजधानीचे स्वरूप प्राप्त करून दिले व मोठ्या चातुर्याने राज्यकारभार चालविला. काही दिवसांनी धर्मराजाकडे नारदाची स्वारी आली. त्याने धर्मराजास सांगितले की तुझी धर्मयुक्ती राजनीती पाहून मी फार संतुष्ट झालो आहे. म्हणून तुला शहाणपणाचे 4 शब्द सांगण्यास आलो आहे. तरी सर्व भावासह शांतपणे ऐक. पूर्वी सुंद आणि उपसुंद नावाचे 2 राक्षसबंधू होते. त्यांनी घोर तपश्चर्या करून शिव आणि ब्रह्मदेव यांना प्रसन्न करून घेतले व असा वर मागितला की सर्वापेक्षा आमचे सामर्थ्य अधिक असावे व आम्हा दोघांस कधीही मरण येऊ नये. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाला की तुमची इच्छा पूर्ण होईल, पण तुमच्या दोघांत विरोध उत्पन्न झाल्यास तुम्ही एकमेकाकडून मारले जाल. हे ऐकताच त्यांना फार आनंद झाला, कारण आपणा दोघांत कधीही विरोध उत्पन्न होणार नाही ह्याबद्दल त्यांना खात्री होती. वरप्राप्तीमुळे ते मदोन्मत होऊन कोणालाही ऐकनासे झाले. त्यांनी गोब्राह्मणांचा वध करण्याचा सपाटा चालविला. देवास व राजास बंदीत टाकले व ऋषींच्या तपश्चर्येचा भंग करू लागले. शेवटी त्यांचा नाश करण्यासाठी त्रैलोक्यातील सौंदर्याचे सार काढून तिलोत्तमा नावाची रूपवती स्त्री निर्माण झाली व तिला इंद्राने त्या राक्षसाकडे पाठविले. तिला पाहताच दोघेही एकदम तिच्यावर आसक्त झाले. वडील भाऊ धाकट्यास म्हणाला, मी हिच्याशी लग्न करणार आहे, म्हणून ती तुला आई समान आहे. परंतु धाकटा म्हणाला, मी हिला पत्नी बनविणार आहे, म्हणून तू हिला कन्या मान. असे बोलता बोलता ते हातघाईवर आले. शेवटी एकमेकाशी युद्ध करून दोघेही मरण पावले आणि तिलोत्तमा इंद्राकडे जाऊन राहिली. तात्पर्य इतके की तुम्हा 5 भावात द्रौपदी ही एकच स्त्री असल्यामुळे कोणत्या वेळी तुमच्यात कलह माजेल याचा नेम नाही. म्हणून तुम्ही 2 महिने 12 दिवस अशी प्रत्येक भावाची पाळी ठरवून घ्या व ज्याची पाळी असेल त्यावेळा ती अभयंता एकत्र असता जर कोणाच्या पाहण्यात आली तर त्याने 12 वर्ष तीर्थयात्रा करावी असा नियम ठरवून याप्रमाणे वागाल तर त्यातच तुमचे हित आहे. हे त्याचे म्हणणे पांडवांनी मान्य केले. नंतर नारद मुनी तेथून निघून गेले. त्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन ते मोठ्या निग्रहाने करू लागले. एके दिवशी धर्मराजा द्रौपदीसह एकांतात बोलत बसला असता एक ब्राह्मण चोरांनी आमच्या गायी पळविल्या अशी तक्रार घेऊन अर्जुनाकडे आला. तेव्हा घाईघाईने अर्जुन आपली शस्त्रे आणण्यास गेला असता त्याच्या दृष्टीस धर्मराज व द्रौपदी पडली. तेव्हा नाईलाजास्तव अर्जुन शस्त्रे घेऊन बाहेर पडला व चोरास शिक्षा करून ब्राह्मणाच्या गायी परत मिळवून दिल्या. पण त्याच्याकडून न कळत नियमभंग झाल्याने तो तीर्थयात्रा करण्यास निघाला. आता अर्जुनाला 12 वर्ष वियोग होणार म्हणून सर्वांना दुःख झाले. अर्जुन क्रमाक्रमाने तीर्थे बघत फिरत असता गंगेच्या किनारी आला. तेथे उलुपी नावाची सुंदर स्त्री अर्जुनास पाहून मोहित झाली. ती कौरव नावाच्या नागराजाची कन्या होती. तिने अर्जुनास तो गंगेस्नान करीत असता ओढून पाताळात नेले व तेथे आपले मनोगत सांगितले. त्यावेळेस अर्जुनाने सध्या मी व्रतस्थ आहे असे सांगितले, पण ते तिने ऐकले नाही. शेवटी त्याने तिच्याशी गांधर्व विवाह केला व एक रात्र तिचे मन संतुष्ट करून पुढे निघाला. मग बद्री, केदार, हिरण्यगर्भ वगैरे तीर्थे करीत तो मणिपूर नगरी आला. तेथे त्यावेळेस चित्रवाहन नामक राजा राज्य करीत होता. त्याची मुलगी चित्रांगी ही स्वरूपवान होती. तिच्या दृष्टीस अर्जुन पडताच तिला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली व बापाची अनुमती घेऊन तिने आपली इच्छा पूर्ण केली. तेथे अर्जुन 3 वर्ष राहिला. चित्रांगीच्या पोटी बभ्रुवाहन नावाचा मुलगा झाला. मग अर्जुन तेथून निघून तीर्थयात्रा करीत करीत
कामकारण्यात आला व तपश्चर्या करीत बसला. तो ज्या जागेवर बसला होता तेथे श्रीशंकर तपश्चर्या करण्यास बसत असे. अर्जुनाला आपल्या जागेवर बसलेला पाहून शंकराला राग आला व अर्जुनाने शंकरास न ओळखल्यामुळे या क्षुल्लक कारणावरून दोघांचे युद्ध सुरू झाले. त्यावेळी अर्जुनाचे शौर्य पाहून शंकर प्रसन्न झाला व त्याने त्याला कवच व किरीट ही प्रसाद म्हणून दिली. नंतर शंकराची कृपा संपादून अर्जुन पुढे निघाला. पुढे जाता जाता तो सेतुबंध रामेश्वराजवळ जाऊन पोहोचला. तेथे पूर्वी श्रीरामचंद्राने बांधलेला सेतू पाहून अर्जुन गर्वाने म्हणाला, राम एवढ्या पंचायतीत कशाला पडला? त्याने बाणांचा सेतू का तयार केला नाही? मी असतो तर इतकी दगदग केली नसती. जवळच मारुती बसला होता. त्याने पुढे होऊन म्हटले, महाराज, त्यावेळचे वानर महाबलाढ्य असल्यामुळे बाणांचा सेतू टिकला नसता. लांब कशाला? आपण जर सेतू बांधून दाखविलात तर म्हातारा झालो असलो तरी सहज मोडून दाखवीन. हे ऐकताच अर्जुनाने बाणांचा सेतू बांधण्याचे कबूल केले आणि त्या दोघांनी अशी प्रतिज्ञा केली की जर मारुतीने सेतू मोडला तर अर्जुनाने अग्निकाष्ठे भक्षून प्राण द्यावा व जर सेतू मोडला नाही तर मारुतीने अर्जुनाच्या रथावर युद्धाच्या वेळी बसावे. ह्याप्रमाणे पैस ठरल्यावर अर्जुनाने बाणांचा सेतू बांधला. तो मारुतीने एकच उडी मारून मोडून टाकला. तेव्हा संकेताप्रमाणे अर्जुनाने अग्नी पेटवून विष्णूच्या स्मरणास आरंभ केला. इतक्यात श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या रूपाने तेथे येऊन म्हणाले, तुम्ही दोघांनी साक्षी वाचून प्रतिज्ञा ठरविली तेव्हा हा प्रकार अयोग्य आहे. तेव्हा त्याने अर्जुनाकडून पुन्हा सेतू बांधविला व त्याखाली आपले सुदर्शन गुप्त रूपाने ठेविले. त्यामुळे तो सेतू त्यावेळी मारुतीकडून मोडला नाही. म्हणून नेहमी लढाईच्या प्रसंगी मारुतीने अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर येऊन बसावे असे ठरले. नंतर अर्जुन तीर्थे करीत द्वारकेजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अर्जुनाची बहीण सुभद्रा ही उपवर झाली होती. ती आपल्याला मिळावी या उद्देशाने त्रिदंडी संन्याशाच्या रूपाने अर्जुन द्वारकेस राहिला. तो आपल्या आतेचा मुलगा अर्जुनच आहे ही गोष्ट कृष्णा वाचून कोणासही ठाऊक नव्हती. बळीरामाने तर त्याला एक महान यती समजून त्याचा चांगला सत्कार केला व सुमारे 4 महिने अर्जुनास आपल्या राजवाड्यात ठेवून घेतले. नंतर महाशक्तीच्या यात्रेच्या प्रसंगी श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने सुभद्रेस पळविले. तेव्हा त्याची व यादवांची मोठी लढाई होऊन यादवांचा पराभव झाला. शेवटी सर्वांच्या मताने अर्जुनाचे सुभद्रेशी लग्न झाले. नंतर पार्थ सुभद्रेसह 1 वर्षभर पुष्कर क्षेत्री जाऊन राहिला. तोपर्यंत पार्थाची 12 वर्ष पूर्ण झाली. नंतर श्रीकृष्ण व सुभद्रा यासह पार्थ इंद्रप्रस्थास आला. त्यामुळे सर्वांना फार फार आनंद झाला.